माणूस लग्न झालेला नसेल, मुलगा किंवा मुलगी, त्याला तेवढ्या अथॉरिटीनी गोष्टी विचारल्या जात नाहीत, सांगितल्याही जात नाहीत. त्यातला काय तो बघतोय. पण ज्यावेळेस तो झालेला असेल तर त्याला एक आदराने 4 लोक विचारतात, 4 लोक 4 गोष्टी सांगतात. आता ह्याला सगळी समज आली आहे हां. असं गृहीत धरलं जातं आणि याचा प्रत्येक गोष्टीवर बोलण्याचा अधिकार आहे. करेक्ट. मुख्य म्हणजे आता तुम्ही आणखीन एक फार महत्वाची गोष्ट बोललात, की हे पुरुषाच्या बाबतीतही घडतंय. हो, नक्कीच, नक्कीच. आपला संबंध समाज हा मॅरेज ओरिएंटेड आणि मॅरेज प्रोन आहे. हे कशासाठी? लग्नासाठी. ही उद्दिष्ट लहानपणापासून बदलली पाहिजेत. आहेत हे मला काहीतरी कशावरून? तर म्हटलं तुम्ही टीव्ही सिरियल ज्याच्यामध्ये प्रायोजक प्रचंड पैसा ओततात. नुसती झलक जरी बघितली पूर्ण आणि मधून जाहिराती, प्रत्येक प्रसंग लग्नाशी निगडीत असतो आणि एवढे प्रायोजक त्याच्यामध्ये पैसा ओततायत म्हणजे लोकांना ते आवडतंय. नक्कीच. ऑफिसमध्ये त्याच्यात मी प्रत्येक गोष्ट नाही हे काय आहे हे मी मुलीच्या लग्नात देईन. आम्ही अमुक करू ते अमुक करू. काहींना मराठी शिकवत होते. तर त्यांनी मला नंतर खूप अशा मॅडम आम्ही तुम्हाला काहीतरी देणार होतो खरं म्हणजे ते काही नाही दिसेल. नाही आम्ही काय ठरवलं तर तुमच्या लग्नात आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्ही संधीच दिली नाही आणि आता उशीर आता उशीर अरे झाला. तुम्हाला वाटतंय ना काही मग तुम्ही ते त्याच वेळेला द्या ना. आजकाल असंही होतं म्हणजे बऱ्याचशा लग्न झालेल्या न झालेल्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये ज्यावेळेस नातेवाईकांकडे जातात आणि आपण आपुलकीने म्हणतो की आमच्या घरी या बाबा किंवा पुण्यात मी आता घर घेतलं येऊन जा तुम्ही, तर तिथे पटकन म्हणतात नाही आता तुझ्या लग्नाचं जेवण येऊ. जेवायला हा, येऊ. हा. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं त्यावेळेस सांगायचं मी लग्न करीन की नाही पण मी माझा स्वतःचा फ्लॅट घेतला हीच घटना महत्वाची आहे आपण त्यावेळेला लोकांना सांगायचं. ही अचिव्हमेंट आहे. लग्न हा योगायोग आहे तेही आहे महत्वाचं. पण लोकांना तुम्ही त्या वेळेला सांगितलं पाहिजे. तुम्ही आता मी नवीन घर बांधलं ह्याच्यात मला आनंद आहे तुम्ही येण्यात पुढचं पुढे.